ग्रामसभा ही सर्वोच्च संस्था आहे ग्रामीण भागातील. जशी गावात ग्रामसभा तशी मुंबईत विधानसभा, राज्यात विधानसभा, देशात लोकसभा. 73वी घटना दुरुस्ती आली 1992 मध्ये स्वर्गीय राजीव गांधी यांच्या संकल्पनेतून. आणि 73व्या घटना दुरुस्तीमध्ये ग्रामसभेला अधिकार दिले गेले पाहिजे. आज ग्रामसभा ही लोक चळवळीचा लोकसहभागाचा एक मोठा पॅटर्न आहे. आज कुठली पण ग्रामपंचायतीचा निर्णय असू दे, गावाचा हिताचा निर्णय असू दे, ही ग्रामसभा चांगल्या पद्धतीने घेऊ शकते. आणि ग्रामसभेतील जो आमचा सभासद आहे तो आमच्या गावातील मतदार आहे. आणि माझ्या गावासाठी ही ग्रामसभेचा जो ठराव असतो तो अगदी सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या किंवा एखाद्या न्यायालयाच्या ठरावाच्या एवढी त्याची ताकद आहे, त्या ग्रामसभेच्या ताकदीची. त्यामुळे ग्रामसभेसाठी जो नियोजन असेल ते जर ग्रामपंचायतीने केलं, त्याच्यापूर्वीच्या वार्ड सभा असतील, महिला सभा असतील, किंवा त्याच्यापूर्वीच्या वंचित घटक सभा असतील किंवा बालसभा असतील, ह्या ज्या शासनानं ज्या सभा आणल्यात, सभेचा जो कायदा पास केलेला आहे किंवा ग्रामसभेत सुद्धा जो कायदा आहे तो सुद्धा जर बघितला आपण तर त्याची भूमिका खूप छान आहे. खूप सुंदर डिझाईन केले ग्रामसभेचं. पूर्वी ज्या वेळेला ह्या ग्रामपंचायती नव्हत्या किंवा त्यावेळेला पूर्वी ग्रामसभा निर्णय घेत होते गावातील संकटावर, आपत्तीवर. आमचे पंच मंडळी त्याचे प्रमुख असायचे, त्याला पंच म्हणतो, ज्याच्यावरून आता आपण पंचायत नाव ठेवलं. ही पंच मंडळी खूप त्यात सहभाग घेत होती आणि गाव निर्णय घ्यायचं काय करायचंय गावाच्या ह्या कामासंदर्भात. आज पाऊस पडलेला नाही, दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे, किंवा आम्हाला इथून पुढे कसं जायचं आहे हे गाव निर्णय घेत होतं. एखाद्या कुटुंबाच्या संदर्भात चुकीची घटना घडली असेल तर गाव निर्णय घेत होतं. त्यामुळे ग्रामसभेला खूप मोठी ताकद आहे. ही ताकद वाढवायचं काम प्रत्येक आमच्या सरपंचानं, आमच्या उपसरपंचानं, आमच्या ग्रामपंचायत सदस्यांनी केली पाहिजे. सरपंचांचा जर ह्या ग्रामपंचायतीची निवडून दिलेली बॉडी ह्याच्यावर अंकुश ठेवायचं काम ग्रामसभा करते. आणि ग्रामसभेचा जो GR असेल किंवा ग्रामसभेचे जो निर्णय असतील ते गावासाठी हितावह असतात. आता एक गौरव ग्रामसभा वगैरे ह्या पूर्वी संकल्पना होत्या, त्याचं रूपांतर आता राष्ट्रीय गौरव ग्रामसभेत झालं. त्यानंतर आज प्रत्येक ग्रामसभेला सुद्धा शासन बक्षीस देते. आणि ग्रामसभा झाली कशी, तहकूब झाली का, ग्रामसभेला तुम्ही नोटीस कशी काढली होती, ग्रामसभेच्या नोटीस लोकांपर्यंत गेली का, किती मतदार हजर होते. एक राष्ट्रीय पेयजल योजना होती, त्यामध्ये गावातील 40% मतदारांनी हजर राहायचं कंपल्शन होतं. का होतं तर पिण्याच्या पाण्यासारखा जो महत्वाचा गंभीर प्रश्न आहे तो गावातल्या किमान 40% मतदारांनी हजर राहणं गरजेचं आहे. काय काय महाराष्ट्रातील, भारतातील अशी गाव आहेत की जर ग्रामसभा असेल तर 100% फॅमिली टू फॅमिली ती ग्रामसभेला हजर राहतात. ज्या गावात ज्या दिवशी त्या ग्रामसभेला प्रत्येक फॅमिलीतील 1-2 व्यक्ती किमान किंवा संपूर्ण फॅमिली ज्या दिवशी हजर राहील त्या दिवशी त्या गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. ग्रामसभेचं स्वरूप जर टेक्निकल दिलं, टेक्नोसॉवी दिलं, लोकांच्या हिताचं जर निर्णय घेतले आणि लोकांना काय पाहिजे, निसर्गाला काय पाहिजे, पर्यावरणाला काय पाहिजे, हे जर त्या चांगल्या पद्धतीनं प्लॅन जर दिला गेला, ज्याला आपण DPR म्हणतो, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जर दिला, सादर केला गेला ग्रामसभेच्या माध्यमातून, 100% गावाचा कायापालट होईल. आणि आपल्याला गाव जर सुधारायची असेल तर ग्रामसभा स्ट्रॉंग झाल्या पाहिजेत. ग्रामसभेचा कायदा खूप सुंदर केलेला आहे. भविष्य काळात आज बघतोय मूळ कायद्यात जी मूळची तरतूद आहे पूर्वीची ग्रामपंचायत अधिनियमात, त्यामध्ये अशी तरतूद होती की किमान 100 ग्रामस्थ हजर पाहिजेत. पण आज 10,000 12,000 लोकसंख्येला जर तोच कायदा आहे तर त्यात थोडा सुद्धा शासनाने त्याच्यावर विचार केला पाहिजे की बाबा त्या किमान गावातील 15-20% लोक तर त्या ग्रामसभेसाठी हजर राहिले पाहिजेत. ग्रामसभा प्रत्येक वाड्या वस्तीवर झाली पाहिजे. आणि प्रत्येक वेळेला ग्रामसभेचं नियोजन असं झालं पाहिजे की काय होते, अलीकडच्या काळात ग्रामसभा सकाळी 11 वाजता होती, त्या काळात ऍक्च्युअली शेतकरी वर्ग आमचा सगळा रानात जातो. पण तसं न होता ज्या वेळा अशा पाहिजेत की संध्याकाळी 5 वाजता 6 वाजता ज्यावेळेस आमचा शेतकरी वर्ग, महिला वर्ग उपस्थित राहू शकतो. म्हणजे हे सुद्धा गोष्टी काही किरकोळ ग्रामसभेच्या महत्वाच्या आहेत. ह्या जर नैतिकतेनं जर ग्रामपंचायतीनं पाळल्या या यंत्रणा आणि गावासाठी बाबा ग्रामसभा काम करणार आहे म्हणून सांगितलं तर 100% एक होईल. आज काही गावातनी ग्रामसभेत मारामारी आपण ऐकतो की राजकीय अड्डा झालेला ठराविक गट येतो आणि तो स्वतःचे निर्णय घेतो आणि त्याच प्रभागात विकास साधला जातो. हे पूर्ण त्यात चुकीचं आहे. ग्रामसभेनं सर्व घटकांचा अगदी
माणूस जन्माला यायच्या अगोदरपासून माणूस गेल्यानंतर त्याला जे काय लागतं ते सर्व चर्चा ग्रामसभेत झाली पाहिजे. ग्रामसभा ज्या वेळेला चालू होईल, सकाळी 10 वाजता किंवा 7-8 वाजता चालू होईल, ती दिवसभर चालली पाहिजे. प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी बारीक सारीक मायक्रो प्लॅन केला पाहिजे. मला वाटतं आज एक गाव एक गणपती सारखी संकल्पना शासनाने आणली. आज त्यात ग्रामसभेत तो चर्चा निर्णय व्हायला पाहिजे. त्या लोकांनी ठरवलं पाहिजे की काय गरजेचं आहे. आज बघतो आपण मंडळाच्या माध्यमातून किती ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम केलं जातं. तर हा ग्रामसभेचा अंकुश सगळ्या गावावर असला पाहिजे. हे ग्रामसभेने ठराव केलाय हा मला पाळला पाहिजे. हे ज्या वेळेला तुम्ही सांगाल त्यावेळेला 100% आपल्याला ग्रामसभा स्ट्रॉंग झाल्या असतील. आणि ग्रामसभा स्ट्रॉंग जर करायची असतील तर लोकांचा उठाव झाला पाहिजे, लोक चळवळ झाली पाहिजे, जनजागृती खूप झाली पाहिजे. ग्रामपंचायतीनं ग्रामसभा हा त्यांचा एक स्वतःचा पार्ट आहे, मेन पार्ट आहे ज्यावर ग्रामपंचायत चालणार आहे. पारदर्शकता असली पाहिजे ग्रामसभेत. ग्रामसभेत खर्चाचं वाचन झालं पाहिजे. ग्रामपंचायतीच्या सर्व शासकीय जे कर्मचारी आहेत, आज आपण अनास्था अशी दिसून येते की ग्रामपंचायतीत सर्व शासकीय कर्मचारी त्या ग्रामसभेला उपस्थित राहत नाहीत. हे खरं चुकीचं आहे. म्हणजे आज आमचे कृषी सहाय्यक असतील, तलाठी असतील, त्या गावात काम करतात. त्या गावात काम करत असल्यामुळं त्या गावासाठी त्यांची नेमणूक आहे म्हटल्यावर त्यांनी पूर्ण वेळ ग्रामसभेला हजर राहून सहकार्य केलं पाहिजे. आमच्या आरोग्य विभागाचे सगळे डिपार्टमेंट, जनरल सगळे डिपार्टमेंट, नाहीतर जनरल काय होते आज सध्या ग्रामसभा म्हणली की आमचे ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी तेवढे बांधील राहिले की दिसतात, पण बाकीची यंत्रणा आपली त्या ठिकाणी थोडी दुरावस्था होती. काही यंत्रणा चुकीच्या पद्धतीने ग्रामसभेला माहिती देते, असं पण होता कामा नये. ग्रामसभा ही एक डोळे उघडे ठेवून काम करणारी यंत्रणा आहे. त्यामुळे ग्रामसभेचा अंकुश सगळ्या सिस्टीमवर राहायला पाहिजे. अगदी ग्रामसभेचा ठराव घेतल्यानंतर जिल्हाधिकारी असू दे किंवा IAS पद सुद्धा त्या ठिकाणी त्यांना सन्मान करतात ग्रामसभेच्या ठरावाला. सगळी यंत्रणा ग्रामसभेच्या ठरावावर चालती. लाभार्थी निवड असू दे. आज ग्रामसभेने ठरवले की आमच्या गावामध्ये ही कच्च्या घरात लोक राहतात, यांना घरकुल मिळालं पाहिजे, तर त्या ठिकाणी ग्रामसभेत ठराव असेल तर प्राधान्याने त्याचा विचार केला गेला पाहिजे. त्यामुळे ग्रामसभा ही गावाचा कायापालट करू शकते, ह्याच्यावर माझा 100% विश्वास आहे. आणि ग्रामसभेला आपण ताकद देऊया मला वाटते सर्व गावांनी मिळून. आणि ग्रामसभा जे ठरवल ते खूप चांगलं असते. आता एक उपक्रम म्हणून छोटा म्हणून सांगतो की मगाशी जी आपण गावाचं नाव घेतलं डवा ग्रामपंचायती, त्यांनी एका मिनिटात 1000 झाडं लावली. गावाची लोकसंख्या 3500 आहे, पण त्या उपक्रमामध्ये गावातील 2-2.5 हजार लोक उपस्थित होती. किती मोठं यश आहे ग्रामसभेत. हे ग्रामसभाच करू शकते का? गावाचं चैतन्य निर्माण करायचं काम ग्रामसभा करते. त्यामुळे ग्रामसभेला मी खूप सन्मान करतो किंवा त्याला खूप आदर करतो की आणि प्रत्येक गावाने ग्रामसभेला सर्वोच्च स्थानी मानलं पाहिजे.